पार्थ आणि जीवा म्हणजेच विवेक आणि विजय, पहिले तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. नाही नाही, माहोल ऑफकोर्स वेगळा आहे. माझ्या पार्थ दादाचं लग्न आहे आणि त्यासाठी आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहोत. संगीत सोहळा अरेंज केला आहे. लग्नानंतर होईलच प्रेम आणि ठरलं तर मग ही तुमची महाराष्ट्राची नंबर 1 मालिकेसोबत. सो आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहोत. इथे तुम्ही बघत असाल आजूबाजूला डान्सचा स्टेज आहे, आमचे डान्स परफॉर्मन्सेस झालेले आहेत, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. सो ओव्हरऑल एक खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान माहोल आहे. सेम हिअर तसंच आहे की आम्ही खूप एक्सायटेड तर आहोतच. आता हा महासंगीत सोहळा असं म्हणायला काही हरकत नाही. महासंगम तर होणारच आहे 2 मालिकेंचा, पण आता त्यामध्ये महासंगीत हा एक 3 तासाचा एपिसोड तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर महासंगम सोहळा तुम्हाला बघायला मिळणार आहे फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर. मालिका सुरू झाल्यावरती लगेच लग्न सोहळा सुरू झालेला आहे. तर मालिका सुरून फक्त 30-35 एपिसोड झालेले आहेत. हे पहिलंच लग्न आहे आणि एकच लग्न असणार आहे. ह्याच्या पुढे लग्न नसणार आहेत. नाही त्याला ओव्हरऑल विचारायचे आधीच्या मालिका. आधीच्या मालिका यार, तो आकडा नाही काढला अजून, पण बऱ्याच वेळा झालेला आहे. आकडा तुला लक्षात आहे आकडा? हो, आय गेस म्हणजे आता माझं हे लग्न नाही आहे ऑफकोर्स, पण ह्या मालिकेत जेव्हा होईल तेव्हा तो 9वं लग्न असेल आत्तापर्यंतचं. आधी 2-2ही लग्न झालेली आहेत. सो खूप लग्न झाली आहेत आयुष्यात. बरं, पार्थचं लग्न दाखवतेत, पण जर समज तुला सांगितलं की विवेकसाठी एखादी मुलगी शोधायची, सो काय क्वालिटी बघेल त्याच्या? काय खरं नाही हे मागच्या ह्याच्यापासून म्हणजे खऱ्या आयुष्यात माझ्या या भावासाठी छान सोज्वळ साजूक तुपातली जसा तो आहे तशीच एखादी मुलगी बघायची आहे जी विवेकवर खूप प्रेम करेल. विवेक तिच्यावर करणारच, विषयच नाही. सो अशी एखादी सुंदर सालस मुलगी तुमच्या ओळखीत असेल, जर तू बघत असशील तर तू प्लीज ह्याला DM कर, आणि याने तुला रिप्लाय नाही दिला तर मला DM कर याच्यासाठी, मी तुला रिप्लाय देतो. नाही, माझं झालेलं आहे ऑलरेडी माझ्या भावासाठी. नाही नाही नाही, असं काही नाही आहे. DM वगैरे भरली नाही आहे ऑफकोर्स. खूप फॅन्सचे मेसेज येतात, पण सगळ्यांना रिप्लाय करणं शक्य होत नाही. पण खरंच त्यांचं ते मनापासून प्रेम करत आहेत. प्रत्येक कॅरेक्टर करतं, त्या कॅरेक्टरवरती प्रेम करत आहेत, त्या प्रोजेक्टवरती प्रेम करत आहेत. आणि खरंच जेव्हा त्यांचे DMs येतात तेव्हा खूप छान वाटतं.